आपण आता पाहणार आहोत घुंगरूवाली नथ. ही नथ कशी बनवायची त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पानांचा शेप, एक राऊंड शेप, घुंगरू, 0.3 mm ची तार आणि 18 गेजची तार. 18 गेजची तार ही असं माप घ्यायचं आहे करंगळीपासून ते मनगटापर्यंत, साधारणतः 5.5 ते 6 इंचाचं माप आपल्याला घ्यायचं आहे. आणि 18 गेजची तार जी आहे त्याला आपल्याला पहिला स्टार्टिंगला काय करायचंय, लूप बनवून घ्यायचंय. लूप बनवताना जेवढा तुम्ही टाईट बनवणार, छोटा बनवणार, तेवढी तुमची नथ टाईट होणार. ओके, साधारणतः एवढूसच लूप बनला पाहिजे आणि हा लूपची तार जी आहे ती ह्या तारेला टच झाली पाहिजे. त्यानंतर काय करायचे, 0.3 mm ची तार ही 3 राऊंड आपल्याला काढून घ्यायचे, खाच्यापासून खाच्यापर्यंत. अशा पद्धतीने 3 राऊंड. तीन राऊंड काढून घेतले, कट करून घेतले. त्यानंतर काय करायचंय, जी आपली 18 गेजची तार आहे त्या तारेला उलट्या दिशेने, ओके, उलट्या दिशेने अशी तार घालायची आणि बांधून घ्यायची, जेणेकरून त्या बांधणीमध्ये जे तारेचा आपला टोक होतं, पॉइंट होता, तो पण आपला त्याच्यात पॅक होईल. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, पानाचा एक शेप घ्यायचाय. तो तुम्ही तारेत ओवून घ्या. ह्या पातळ तारे 0.3 mm च्या तारेमध्ये ओवून घ्या. पॉइंटला असं ओवून घ्यायचंय तार. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, ह्या पानाचा पॉइंट आणि ह्या मध्ये 2 पानाच्या मधला जो आहे आकार, तिथे आपल्याला बांधून घ्यायचंय. बाकी ठिकाणी तुम्ही नाही बांधून घेतलं तरी चालणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय, एकदा ओवून घेतल्यानंतर ही पान व्यवस्थित घ्यायचंय, सेंटर पकडायचंय व्यवस्थित आणि टाके मारून घ्यायचे. टाके मारून घेताना जे 18 गेजची तार आहे त्याच्या भोवती राऊंड करून घ्यायचंय प्रॉपर. इकडून एक, तिकडून एक, इकडून एक, तिकडून एक. जेवढे तुम्ही टाईट ओढून ओढून करणार तेवढी तुमची नथची फिनिशिंग छान होईल. दिसतंय तुम्हाला, तारेचा पॉइंट सरळ राहील. जेवढा सरळ राहणार तेवढी तुमची बांधणी छान पटापट होणार. साधारणतः आपण 3 वेळा गुंडाळून घेतलेला आहे. हा पान बघा आता तुम्ही वरच्या दिशेने व्यवस्थित पॅक झाले, तर पण खालून पॅक केला तर तो हलणार देखील नाही. त्यासाठी काय करायचं, तार ही आपल्याला डायरेक्ट अशी खाली नाही आणायची. जे पानाच्या भोवती जे आपल्याला आहे खाचे जे आहेत त्याच्यातून गुंडाळत गुंडाळत खाली आणायचे. जेवढी तार तुमची मागून कमी दिसणार तेवढं तुमच्या फिनिशिंग होतीला छान होणार. तार कमीत कमी वाकेल, कमीत कमी वाकडे तिकडे होईल याचं लक्ष ठेवायचं. जेवढी ती स्ट्रेट राहणार तेवढी फिनिशिंग चांगली येणार, तुटायचे चान्सेस कमी असतात. आपली अख्खी नथ तारेवर डिपेंड असते, तर शक्यतो तार जास्त बेंड होणार नाही याची काळजी पण घ्यायची. आली आता आपली तार 2 पानांच्या मध्ये, बरोबर. बस आल्यानंतर काय करायचं, इकडून एक तिकडून एक अशा पद्धतीने टाके मारून घ्यायचे. फक्त हे टाके मारताना आपली 18 गेजची तार मध्ये आलीच पाहिजे. 18 गेजची तार मध्ये असेल तर टाके आपले टाईट बसणार, कारण मेन तर आपल्याला त्या तारेवरच नथीचे जे काय आपले शेप आहेत ते बांधून घ्यायचे व्यवस्थितपणे. तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी बांधून घेतल्या. पानाचा सेंटर सगळीकडे बांधायची गरज नाही, एक तुम्ही टॉपला आणि एंडला बांधला तरी इनफ आहे. त्याच्यानंतर एक शेप प्रॉपर बांधून झाल्यानंतर तुम्हाला तारेभोवती 2 ते 3 राऊंड सलग गुंडाळून घ्यायचे, जेणेकरून तो तुमचा जो आहे शेप तो हलणार नाही. तसं तुम्हाला आता पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचंय, हा जो राऊंड वाला शेप आहे हा आपल्याला ह्याच्या भोवती गुंडाळून घ्यायचा. शक्यतो हा वाला शेप आहे तो तारेत जातो, 18 गेजच्या सगळेच ओढले जात नाहीत, जातो तर टाकून बघितलं गेलं, बाकीचे नाही जात, मग ते आपल्याला बांधून घ्यावं लागतं. ओके, हा अडकला. मग आता आपल्याला काय करायचंय,
जी तार आपली 2 शेपच्या मध्ये आली आहे ती ह्या शेपच्या डाव्या बाजूने आली पाहिजे, म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या बाजूला. कळलं? त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 12 घुंगरू ओवून घ्यायचे सलग. हे जे घुंगरू आहेत म्हणजे राऊंड आहे. हे सलग 12 ओवून घ्यायचे तुम्हाला. बारा 12 ओवून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, तो जो राऊंड आहे आपला त्याच्या भोवती असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं. ओके, म्हणजे त्याच्या भोवती हा कव्हर करायचा हाफ सर्कल. हाफ सर्कल मध्येच आपले हे घुंगरू आले पाहिजेत. त्याच्यानंतर जिथे घुंगरू येतात आणि तार येते म्हणजे तारेच्या एका बाजूलाच आपले आले पाहिजेत. हे जो हा आपला राऊंड शेप आहे त्याच्या एका बाजूला सगळे घुंगरू आले पाहिजेत. हे घुंगरू पुढे सरकू नये म्हणून काय करायचं, तारेला आपल्याला 2 ते 3 राऊंड गुंडाळून घ्यायचे बस. ओके, जेणेकरून काय होणार, त्याच्यामध्ये घुंगरू इकडचे तिकडे नाही होणार, ह्या शेप मध्ये पॅक होणार. आता हे घुंगरू पॅक करायचे तर कसे करायचे दिसतंय तुम्हाला. आता हा जो शेप आहे हा बोटावर घुंगरू आपण पसरून घ्यायचे, व्यवस्थित सर्कल कव्हर होईल अशा पद्धतीने. ओके, कव्हर झाल्यानंतर काय करायचंय, न हलवता हेच घुंगरू पलटी करायचे आणि उलट्या बाजूने काय करायचं आपल्याला, परत तसंच पकडायचं. जो खाचा आहे आणि घुंगरूची तार आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 टाके मारून घ्यायचे, जास्त पण नाही. ओके, एक 2 3 दिसतंय तुम्हाला. म्हणजे आता काय झालं, हे घुंगरू त्या सर्कल भोवती व्यवस्थितपणे पॅक झाले. आता हे हलणार नाही, थोडेसे मुव्हेबलच पाहिजे तरच त्या घुंगरूंना लोकांना एकदम टाईट पॅक नाही करू शकत आपण. पॅक केले तर मग तो एकदम टिपिकल आकार होऊन जातो. कळलं? त्यानंतर काय करायचं, आता ही आपली तार वरती गेली बरोबर, आता ही तार फक्त आपल्याला खाली आणायची. सो तुम्ही काय करायचंय, मगाशी आपण जी पद्धत वापरली फक्त कुंडनमध्ये ओवून खाली आणायचे. झालं मला घुंगरू. आता मी परत इथे एकदा 1 राऊंड मारून घेतो, साधारणतः 2च जास्त. आता जो आपल्याला पानाचा जो शेप आहे उरलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, जसा हा बांधलाय त्याच्या उलट्या डायरेक्शन मध्ये बांधून घ्यायचं सेम पद्धतीने. पण हा बांधताना काय करायचा, हलकासा मी कर्व करून घेते, अंदाज घेत, म्हणजे माझी तार वाकडी झाल्या हा जो मध्ये गॅप येतो तो येणार नाही. कळलं? आता मी ह्याच पद्धतीने ही जी तार आपली बेंड झाली ह्या पद्धतीने ते बांधून घेणार आहे. दिसेल मला. बांधून घेताना सेम पद्धत जशी वरच्या पानाला बांधताना वापरली तशीच 2 पानांच्या मध्ये पॅक करून घ्यायचे. 3 वेळा टाके मारून घेतले, व्यवस्थित टाईट झालं. परत एकदा राऊंड मारून घेतलं तार होते, 3 वेळा राऊंड घेतले, व्यवस्थित तार ओढून घेतली, प्रॉपर शेप तयार झाला आपला. दिसेल मला. आता मी काय करणार आहे, ही तार इथे बोट बीट न ठेवता मी डायरेक्ट स्ट्रेट करणार आहे. जेवढी स्ट्रेट करणार तेवढी तार तुमची इथे कमी दिसणार, म्हणजे जेणेकरून नाकात घातल्यावर जास्त मोकळी तार दिसत नाही. ओके, दिसतोय तुम्हाला शेप हा. आता हा जो लूप आहे ह्याच्या समोरचं सेंटर घेऊन मी त्याच्यावरती अर्धा सेंटीमीटर फक्त एक्स्ट्रा कट करणार, जेणेकरून इथे म्हणजे साधारणतः तार कट होईल लूपसाठी. ओके, दिसतोय मला.
त्याच्यानंतर ही जी एक्स्ट्रा तार आहे ती सुद्धा मी कट करून घेणार. त्यानंतर काय करायचंय, हा जो लूप आहे हा आपण असा बनवला ना, तर हा लूप आपल्याला बाहेरच्या दिशेला बनवायचा. तर सर मी नथ उलटी पकडली तर बाहेरच्या दिशेला लूप बनवायचा. हा एक लूप झाला पूर्ण कम्प्लीट. त्याच्यानंतर अजून अर्धा एक्स्ट्रा बनवायचा जेणेकरून आपली ताराची नथीचा चाप पक्का होतो. आता हा अपोजिट डायरेक्शन आहे ना, तसं फक्त ह्याचं डायरेक्शन आपल्याला चेंज करायचंय. हे दोन्ही डायरेक्शन अपोजिट आले पाहिजे. जेवढे अपोजिट आहे ना तेवढी तुमची नथ छान बसणार, टाईट बसणार. ओके. लूज आहे तर तुम्हाला हा स्पेस कमी करायचा आहे, टाईट आहे तर हा स्पेस वाढवायचा आहे. लूज आहे तर स्पेस कमी करायचा, टाईट आहे तर स्पेस वाढवायचा. ओके. शक्यतो ह्या दोन्ही लूपचा उंची सेम आली पाहिजे. दिसेल मला, बघा नथीची पाठची बाजू आहे, किती फिनिशिंग आहे दिसेल मला. तारा जास्त दिसत नाहीये आणि ही आहे नथीची सरळ बाजू. आपली नथ पण कम्प्लीट झालेली आहे, घुंगरू पण हलताय व्यवस्थित. दिसेल मला नथ सेम ह्याच पद्धतीची ही एडी स्टोन वाली नथ आहे. म्हणजे हे एडी स्टोनचं फ्लावर आहे आणि ह्याची क्वालिटी ग्लास वाली आहे. सेम ह्याच पद्धतीने तुम्ही ही कमळवाली सुद्धा नथ बनवू शकता. इथे मी फक्त 2 कमळ यूज केले, बाकीची पद्धत ही सेम आहे. सेम घुंगरू वापरले. गोल्डन मध्ये पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने नेपी बनवू शकता. त्याला बोलतो आपण घुंगरूची नथ. ओके, समजलं? कशी वाटली? छान ना?